आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी आज काँग्रेस आंदोलन करणार आहे। एबीपी माझाने 2 दिवसांपूर्वी अमरावती रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाल्याची बातमी दाखवली होती। अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे एक ऐतिहासिक आणि भव्य रुग्णालय आहे। किडनी ट्रान्सप्लांट, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांचे जटिल ऑपरेशन्स यासारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे हे रुग्णालय सामान्य, गरीब आणि समाजातील शेवटच्या घटकातल्या नागरिकांसाठी वरदान ठरलंय। मात्र गेल्या 25 दिवसांपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर्स संपावर आहेत, कारण गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून त्यांचं मानधन थकवलं गेलंय। यामुळे शस्त्रक्रियांसह सगळे ऑपरेशन्स बंद आहेत। हजारो गरीब रुग्ण ज्यांचे ऑपरेशन्सचे नंबर लागलेले आहेत त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आलेत। या सगळ्या बाबींचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महायुती सरकारला जाग आणण्यासाठी अमरावती काँग्रेस कमिटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार आहे। जवळपास 65 सुपर स्पेशालिस्ट जे मानधनवारावर घेतलेले आहेत ते संपावर गेलेले आहेत 25 ऑगस्टपासून आणि शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे। लवकरच निधी मिळेल। जवळपास 24 ऑगस्टपासून त्यांचं मानधन पेंडिंग आहे। मागच्या वर्षापासून ते जवळपास 16 लाखापर्यंत त्यांचं मानधन आहे। तर ते निधी मिळाल्याबरोबर हां ते मागच्या वर्षाचं आहे, पण जर आपण फेब्रुवारी 26 पर्यंत जर म्हटलं आणि टोटल म्हटलं तर 16 लाखपर्यंत तो निधी येते। अमरावती रुग्णालय हे संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची काळजी घेणारं रुग्णालय। संपूर्ण विदर्भातून इथे रुग्ण येतात, मात्र इथे सध्या हजारो रुग्ण वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे। अनेकांच्या शस्त्रक्रिया रखडल्यात। पगार थकल्यामुळे डॉक्टरांनी थेट संपाचं शस्त्र उपसलंय। 28 वर्षांच्या शेख फारुख शेखवरती यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती, पण डॉक्टरांच्या संपामुळे ही शस्त्रक्रिया रखडली। मात्र वाशिमहून अमरावतीमध्ये उपचारासाठी आलेल्या शेख कुटुंबाची यामुळे फरफट झाली। डॉक्टरांच्या या संपामुळे दररोज शेकडो रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। वो सर ने भी बोले कि प्रॉब्लम भारी है, बोले और जल्द से जल्द इसका ऑपरेशन करना, किडनी ट्रांसफर करना पड़ता। तो हमको बोले देने वाला कौन है, तो उसकी मम्मी का जांच करे हमने, तो उसकी मम्मी की किडनी मैच हो गई उसको, तो इसलिए हमने पूरे डॉक्यूमेंट्स तैयार करके मई महीने में दे दिए थे। उसमें ऐसा हो गया कि जो डॉक्टर साहब का जो हड़ताल पे बैठे, जब से हमको बहुत दिक्कत जा रही, बच्ची को तकलीफ बढ़ रही उसकी सर। परेशान मजबूर है, आप समझ सकते हैं। कहाँ से इंसान लाएगा करेगा, खाने पीने को, रहने को, और बच्चे की तकलीफ, घर उधार छोड़ के आया है। परे प्रदेश में क्या हाल होता है, क्या इंसान की कंडीशन है, मजबूरी है, समझने को ना सरकारने। संप असल्यामुळं हे टाळाटाळ करत आहे आणि इथचे नर्स सांगतात का ऑपरेशन नाही करत, फक्त तुम्हाला औषध मिळेल। ऑपरेशन डॉक्टर लोक सुट्टीवर गेलेले आहे। हां 1-1.5 महिन्याचे, त्याच्यानंतर आल्यावर बघू बा। हां आता काय पर्याय तुम्हाला? पर्याय आता सोनोग्राफी सांगितली मॅडमने, सोनोग्राफी करणं आहे, त्याच्यानंतर मग पाहू। असं ते नाही होणार म्हणते। काय वाटतं तुम्हाला संपाबद्दल? संपाबद्दल त्यानं लवकरात लवकर आटोकाट्यात सरकारनं आणलं पाहिजे, पण लवकरात